अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्ण ऐकावा. अध्याय 21. मृत विप्रपुत्र पुन्हा जिवंत झाला. हा अध्याय पठण केल्यास आपणास संततीचे आरोग्य चांगले राहील. श्री गणेशाय नमः. सिद्ध मनाने नामधारक ब्रह्मचार्याने मृत बालकाच्या मातृश्रींचे अर्थात गंगाधरांच्या पत्नीचे मृदू वचनाने सांत्वन केले. म्हणाले, बाई, या भूलोकी जन्मलेल्या प्रत्येकाला आज ना उद्या जायचे आहे. कोणी आधी जातो तर कोणी नंतर जातो. उत्पत्ती व नाश हे सृष्टीचक्र अव्याहत चालूच आहे. मायेच्या अचिंत्य प्रभावाने मनामध्ये ममत्व निर्माण होते. या भ्रातेनेच कन्या, पुत्र, पत्नी, मित्र यांची आस्तिकी उत्पन्न होते. सर्व प्रकारचे प्राणी आपापल्या पूर्वक्रमाप्रमाणे उत्पन्न होतात आणि देह प्रारब्ध भोगतात. मृत्यूनंतर जीवात्मा पुन्हा नवीन देह धारण करतो. अर्थात व्यक्ताचे व्यक्त होणे आणि अव्यक्ताचे व्यक्त होणे हा कर्म चालूच असतो. म्हणून जे ज्ञानी आहे ते मनुष्याच्या जन्माचे व मृत्यूचे सुख दुःख मानित नाही. अज्ञानी माणसे मात्र मायामोहामुळे नाते जोडून सुख दुःखे भोगतात. तुमचेही अनेक जन्म झालेले आहेत. त्यावेळी कोणीतरी तुमचे माता, पिता, बंधू, सोयरे असणारच. त्यांच्या वियोगाचे दुःख तुम्ही आज करता काय? मग या जन्मात पुत्रवियोग झाला म्हणून रडण्यात काय अर्थ आहे? हा देह अस्थि मांसाचा नश्वर गठ्ठा आहे. मलमूत्राचे आगार आहे. घृणास्पद आहे. म्हणून याची आसक्ती धरू नका. हे कलेवर अंत्यसंस्कारासाठी देऊन टाका. ब्राह्मणी म्हणाल्या, महाराज, तुमचे म्हणणे मला पटते, पण ते स्वीकारण्याचे धैर्य माझ्यात नाही. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे दत्तात्रयांचे अवतार. यापूर्वी 5 पत्र गमावल्याची दुःख मी भोगली आहे. मग मी त्यांना शरण गेले असता त्यांनी मला अभय दिले आणि तुमचे सत्तंती, ज्ञानी आणि दीर्घायुष्य होईल असा आशीर्वाद दिला. त्यामुळे मी निश्चित जाईन. पण आज माझा पुत्र गेल्यामुळे माझ्या विश्वासाला तडा गेला आहे. आता मी प्राणार्पणच करणार याचा निश्चय अटळ होता. म्हणून त्यांनी त्याची मनोस्तत्व जाणून ब्रह्मचारी म्हणाले, श्री गुरूंच्या आशीर्वादानुसार तुमचा पूर्ण आयुष्य झाला नाही याचे दुःख वाटणे स्वाभाविक आहे. तो विश्वास ढळू देऊ नका. आता पुत्राची कलेवर घेऊन औदुंबर क्षेत्री जा. मग त्यांच्या बाबतीत जे योग्य आहे ते श्री गुरु करतीलच. त्यांच्या आश्वासक बोलण्याने ब्राह्मणींना धीर आला. मुलाचे शवपाठीला बांधून ते औदुंबर क्षेत्र गेले. तिथे आपल्या बाळाला श्री गुरूंच्या पादुकांजवळ ठेवले आणि श्री गुरूंनी आपल्याला इथेच वरदान दिले होते तो प्रसंग आठवून ते आणीबार आक्रोश करू लागले. गुरु पादकावर डोके आपटून रडू लागले. पादुका रक्ताने माखल्या. त्याच समयी त्यांचे पती व आप्तजनही बरोबर आले. त्यांनी त्यांची वारंवार समजूत काढली आणि अंत्यसंस्कारासाठी प्रेताची मागणी केली, पण त्या ऐकेनात. रात्र झाली. त्यांचा हट्ट पाहून लोक कंटाळले आणि उद्या सकाळी काय करायचे ते ठरवू असा विचार करून मुक्कामी गेले. ब्राह्मण व ब्राह्मणी कलेवराचे रक्षण करत ते शोक करत बसून राहिले. तिसऱ्या प्रहरी ब्राह्मणींना ग्लानीने गाढ झोप लागली. तेव्हा त्यांना एक स्वप्न पडले. त्यात जटा, भस्म व रुद्राक्ष धारण केलेले व्याघ्रमचार प्रांगरलेले त्रिशूळधारी असे एक दिव्य शिवयोगी दिसले. ते त्यांना म्हणाले, कन्या, तुम्ही मला व्यर्थ दोष देत आहात. तुमच्या मुलाला काय झाले आहे? थांबा, मी याला जिवंत करतो. मग त्यांनी जोळीतील भस्म त्याच्या सर्वांगाला लावले आणि त्याच्या मुखात प्राणवायूचा संचार केला. मग हा पहा, मी तुमचा पुत्र जिवंत केला आहे असे म्हणून ते अदृश्य झाले. ब्राह्मणी खडबडून जाग्या झाल्या. त्याने प्रेताकडे पाहिले तर काय आश्चर्य! तो मुलगा हळूहळू उठून बसला आणि धावत त्यांच्यापाशी येऊन म्हणाला, आई, मला भूक लागली आहे, दूध देणे. तेव्हा त्यांच्या व त्यांच्या पतीच्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्यांनी त्याला छातीशी कवटाळून अश्रूंनी नाव घातले. त्या सुखाचे कार्य वर्ण करावे. ब्राह्मणीने मुलाला ईशत्य स्तनपान केले. त्याच समयी गुरु बदलच्या कृतज्ञ भावाने त्यांचे अंतःकरण भरून आले होते. त्या दोघांनी औदुंबराला प्रदक्षिणा घातली. श्री गुरूंची अपार स्तुती केली. मग गंगेत स्नान केले. रक्ताळलेल्या पादुका स्वच्छ धुतल्या. त्यांची पूजा केली. दीप लावला आणि
औदुंबराला पाणी घालून ते उभयता भावभक्तीने गुरुभजन करू लागले. सकाळी त्यांची बाप्त मंडळी प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी तिथे आले. तेव्हा गंगाधराचा पुत्र जिवंत झाले पाहून त्या सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी श्री गुरूंचा उत्स्फूर्त जय जयकार केला. सिद्ध म्हणाले, नामधारक, असा आहे औदुंबर गुरुस्थानाचा महिमा. येथे श्री गुरूंच्या पितरत्या औदुंबराला पाणी घाले, प्रदक्षिणा घाले. तसेच गुरु पादुकापासून पूजन, गुरु पादुका पूजन, ग्रंथ वाचन, ब्राह्मण संतर्पण, होम हवन, दान धर्म, जप केल्याने त्यांची प्रसन्नता लाभून भाविकांचे मनोरथ पूर्ण होतात. औदुंबर हे त्रिभुवन कीर्तीचे गुरुपीठ आहे. या अत्यंत पवित्र स्थानी उपासना केल्याने भाविकांचे कल्याण होते. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय असे लिहा.